नमस्कार मंडळी. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना नाश्त्याला काय बनवावं आणि टिफिनला काय द्यावं हे जर सुचत नसेल ना, तर हे मटारचे पराठे एकदा जरूर बनवून बघा. तुम्हाला खूप आवडतील, तुमच्या मुलांनासुद्धा खूप जास्त आवडतील. त्यासाठी इथं मी 2 वाट्या ताजे मटार घेतले, स्वच्छ धुवून छोट्या टोपामध्ये ना शिजण्यासाठी ठेवलेले आहेत. इथं मी हे पराठे 4 जणांसाठी बनवत आहे. त्यासाठी इथं मी 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं ना, हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट मळायचं नाही किंवा खूपच पातळ मळायचं नाही, मध्यम हे पीठ मळून घ्यायचं. खूप जर पातळ झालं तर पराठे खूप जास्त चिटकतात, व्यवस्थित लाटता येत नाही. आणि जर खूप घट्ट पीठ मळून घेतलं ना, तर पराठे खूप पटकन तुटतात, व्यवस्थित लाटलेच जात नाही आणि पराठ्यामधलं सारणसुद्धा खूप बाहेर येतं. अशा वेळेस मग पीठ आपल्याला व्यवस्थित सैलसरच मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना मी थोडंसं तेल घालून पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. पीठ मळण्यासाठी ना 5 ते 6 मिनिटाचा वेळ लागतो. व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आणि यावरती ना झाकण ठेवायचं. यावरती तुम्ही एखादा छोटासा कॉटनचा कपडा टाकला तरीसुद्धा चालणार आहे किंवा एखाद्या प्लेटनी किंवा एखाद्या भांड्याने झाकून ठेवलं ना तरीसुद्धा चालतं. व्यवस्थित असं पीठ फक्त कवर करून घ्यायचं. बिगर झाकण ठेवलं ना तर काय होतं ना, पीठ वरून कडक होतं. त्यामुळे यावरती कंपल्सरी झाकण ठेवायचं. तोपर्यंत इथं आपले मटारसुद्धा छान असे सॉफ्ट शिजलेले आहेत. यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. कढईमध्ये फक्त अर्धा चमचा तेल घातलं, त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान असं फुललं की यामध्ये ठेचा घालायचा. या ठेच्यामध्ये मी काय घातलं होतं, 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, अगदी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि अतिशय थोडंसं मी आलं घातलं होतं. त्यानंतर हे मटार यामध्ये घालायचे आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं. आता इथे आपल्याला लगेच मीठ घालायची घाई करायची नाही. मीठ घातलं की याला भरपूर पाणी सुटतं आणि जे पराठ्याचं जे स्टफिंग आहे ते खूप ओलसर होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं ना, व्यवस्थित असं परतून घ्यायचं. यामधलं पाणी व्यवस्थित सुकलं की असं हे पावभाजी मॅशर असेल त्याने मॅश करायचं किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं तरी देखील चालणार आहे. आता इथं हे व्यवस्थित असं मी मॅश करून घेत आहे. बरं मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल आणि आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा, म्हणजे ते सुद्धा असे मटारचे पराठे सहज बनवून खातील. आता हे बघा, व्यवस्थित असं मी मॅश करून घेतलेलं आहे. आपण जसं पुरण बनवतो ना त्या पद्धतीने हे सॉफ्ट तयार झालेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मी धना पावडर घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी हळद घातली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये थोडासा किचन किंग मसाला घालायचा. यामुळे पराठ्याची चव खूप जास्त भारी येते मंडळी, जरूर घाला. आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हे बघा, जितकं छान हा मसाला तुम्ही परतून घ्याल ना मंडळी, पराठे तेवढे चवीला भारी लागतात. त्यामुळे 3 ते 4 मिनटासाठी ना व्यवस्थित असं परतून घ्यायचं. परतून घेतल्यामुळे चवसुद्धा वाढते आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे मिश्रण आहे ना हे खूप ओलसर असतं. व्यवस्थित परतून घेतलं ना तर छान असं सुकं होतं, म्हणजे पराठेसुद्धा आपल्याला लाटायला खूप सोपे जातात. याच्या तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता. पण पराठे टिफिनसाठी देण्यासाठी किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये खूप पटपट तयार होतात आणि कमी तेलकट असतात. त्यामुळे पराठे खूप छान ऑप्शन आहे, तुम्ही बनवू शकता. एकदा मी सांगते म्हणून हे मटारचे पराठे एकदा जरूर ट्राय करा, तुम्हाला खूप आवडतील. यावरती मी कोथिंबीर घातली आणि पुन्हा याला व्यवस्थित असं परतून घेतलं. टोटली हा मसाला मी 6 ते 7 मिनटासाठी व्यवस्थित परतून घेतला. छान असं सुकं झालं की गॅस बंद करून थोडंसं व्यवस्थित पसरून याला थंड करून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे. एक लिंबाच्या आकाराचा गोळा घेतला आणि छान याची अशी वाटी तयार करून घ्यायची. अगदी आपण पुरणपोळीला जसं बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने हे करायचं असतं. आता यामध्ये ना 2 चमचा हे मी मसाला घातलेला आहे. आता हे हाताला थोडंसं चिटकू नये म्हणून काय करायचं ना, थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि आतल्या साईडने असा मसाला थोडासा दाबून घ्यायचा आणि याचं तोंड जुळवून घ्यायचं. अशा पद्धतीने म्हणजे आपले पराठे ना तुटत नाही लाटताना. व्यवस्थित तोंड जुळवून घेतलं ना तर आपलं जे पलपट बेलन आहे त्याचासुद्धा खूप असा पसारा होत नाही, खूप असं ते खराब होत नाही आणि आपल्याला लाटायलासुद्धा खूप सोपं जातं. त्यामुळे त्याचं जे तोंड आहे ते व्यवस्थित असं जुळवून व्यवस्थित असं हाताने सुरुवातीला दाबून घ्यायचं आणि त्यानंतर सुकं पीठ लावून हे व्यवस्थित असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं. तर पीठ आपण सैलसर व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. स्टफिंगसुद्धा अतिशय व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. त्यामुळे हे पराठे अजिबात तुटत नाही. बघा, तुम्ही बघू शकता
खूप पटकन तयार होतात. सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही सहज बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही हे पराठे सहज बनवू शकता. बघा, मस्त असा हा आपला पराठा इथं मी लाटून घेतलेला आहे. अजिबात कुठेही हा पराठा तुटलेला नाही. आता इथं तवा गरम करण्यासाठी ठेवला, त्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे. याऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता हा पराठा यावरती घालायचा. खालची बाजू छान भाजली की पलटी करून घ्यायचा. पुन्हा यावरती थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि दोन्हीही साईडने हा पराठा मस्त असा भाजून घ्यायचा. बरं मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही आपल्या पेजला आणखी फॉलो नसेल केले ना, तर जरूर फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्येच शेअर करू शकता. बघा, मस्त असा खमंग हा पराठा मी भाजून घेतलेला आहे. काय मस्त दिसतोय. खूप चवीला छान होतात हे पराठे. जरूर एकदा बनवून बघा. याच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतले होते. माझ्या मुलांना ना असे मटारची भाजी वगैरे बनवून दिली ना तर त्यांना अजिबात आवडत नाही. पण मटारपासून अशा जर काही रेसिपी केल्या ना तर त्यांना खूप जास्त आवडतात आणि त्यांना विश्वास पण होत नाही की हे मटारपासून बनवलेले आहे. खूप आवडीने खातात. तुमचेसुद्धा मुलं खूप आवडीने खातील. त्यामुळे जरूर बनवा. तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून जरूर सांगा. तर मंडळी, याची टेस्ट ना दह्यासोबत खूप कमाल येते. त्यामुळे जरूर रेसिपी ट्राय करा. बाय बाय.